Student, today we are going to learn basic surveying. Our topic is nth in length. So it is while measuring the distance on a field, error in length. While measuring the distance on field by chain or tape, the following error may be occur during the measurement. First is what? Instrumental error. Second is the personal error. Third is error due to the natural causes, and fourth is a random error. सो इन्स्ट्रुमेंटल एरर, इन्स्ट्रुमेंटमध्ये काय फॉल्ट असेल तेव्हा येतो. पर्सनल एरर, वी आर गोइंग टू लर्न दिस 4 टाइप ऑफ एरर, बट कीप इन युअर माइंड 4 टाइप्स ऑफ एरर. फर्स्ट इज इन्स्ट्रुमेंटल एरर, पर्सनल एरर, एरर ड्यू टू द नॅचरल कॉजेस अँड रँडम एरर. द फर्स्ट इज वॉट? Instrumental error. The error is measuring instrument such as chain or tape is known as the instrumental error. This error is occurred due to the manufacturer fault and due to the rough use of chain or tape. This error may be positive error or negative error. जो पण आपण जेव्हा मेजरिंग करतो इन्स्ट्रुमेंटमधून चेन और टेप आणि त्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगमध्ये फॉल्ट असतो किंवा रफ यूज केल्यामुळे चेन शॉर्टर होते नाहीतर लॉंगर होते. दॅट टाईप ऑफ एरर आपल्याला काय करतो, जास्त रिडिंग देतो, कधी कधी कमी रिडिंग देतो, त्याला इन्स्ट्रुमेंटल एरर बोलतो आपण. सो एरर इन मेजरिंग द इंस्ट्रूमेंट सच एज चेन टेप इज नोन एज द इंस्ट्रूमेंटल एरर. दिस एरर इज ऑकर ड्यू टू द मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट ड्यू टू द रफ यूज ऑफ चेन or tape. This error may be positive error or negative error. When the measuring length is more than the actual length, that is when the chain is too short, the error is said to be positive error, such as error due to the length of the chain tape being shorter than the standard length. जी लेंथ आपली चेनची ती याच्यापेक्षा शॉर्टर आहे. स्लोप ऑफ करेक्टेड स्लोप इज being applied, corrected for the sag not being made, measurement being taken with bad ranging, measurement being taken with high winds with a tape in suspension. So these are the because of this the error is occur जेव्हा लेंथ ऑफ द चेन अँड टेप बीइंग शॉर्टर दॅन द स्टँडर्ड लेंथ. जेव्हा आपली जी लेंथ आहे चेनची ती शॉर्टर आहे ॲक्च्युअल लेंथपेक्षा. स्लोप ऑफ करेक्टेड नॉट बिंग ॲप्लायडेड, म्हणजे जेव्हा स्लोप असतो तर स्लोपवर आपण एक मेथड आहे की स्लोपवर आपण कशी, लास्ट लेक्चरमध्ये वी आर ऑलरेडी लर्न अबाउट दॅट की स्लोपवर आपण कशी मेजरमेंट घेतो. ते जर मेथड अप्लाय नाही केली तर द करेक्ट फॉर द सॅग नॉट बिंग मेड, मेजरमेंट बिंग टेकन विथ बॅड रेंजिंगने मेजरमेंट केली तर. नाहीतर जेव्हा हाय विंडले आणि रोप सस्पेन्शनमध्ये असेल तेव्हा आपल्याला काय येणार आहे, पॉझिटिव्ह एरर. Next is what? Negative error. When the measurement of length of the line is less than the actual length, that is when the chain is too long, the error said to be the negative error. This error is occur when the length of the chain tape is greater than the standard length due to the following reasons: the opening of the ring joints, the applied pull being much greater than the standard pull, the temperature during the measurement being such much higher than the standard temperature, wearing the connection rings, elongation of links due to the heavy pull. सो निगेटिव्ह एरर कधी येतो, जेव्हा आपली स्टँडर्ड लेंथपेक्षा चेन जेव्हा लॉंग असते तेव्हा आपल्याला निगेटिव्ह एरर येतो. मग निगेटिव्ह एरर का ऑकर होतो चेनमध्ये, की जेव्हा चेनच्या ओपनिंग आहेत, जॉईंट्स आहेत, त्या जॉईंट्स ज्या आपल्या लिंक प्रोव्हाइड केल्या त्या ओपन झाल्यावर अप्लाइड पूल बिंग मच ग्रेटर दॅन स्टँडर्ड पूल. जे पूल आहे ते जेव्हा पण आपण चेन पूल करतो तर स्टँडर्ड पूलपेक्षा आपण जर जास्त त्याला खेचल्यावर सुद्धा आपली चेन लॉंग होते. तर टेम्परेचर ड्युरिंग द मेजरमेंट बिंग मच हायर दॅन द स्टँडर्ड टेम्परेचर. जर ज्या टेम्परेचरवर आपली चेन असली पाहिजे त्यापेक्षा जर जास्त टेम्परेचर असेल तर मेटॅलिक ॲक्शनमुळे चेनचं इलॉंगेशन होतं, म्हणजे चेनची साईज वाढते, लेंथ वाढते. द वेरिंग कनेक्शन ऑफ रिंग्स, इलॉंगेशन ऑफ द लिंक्स ड्यू टू द हेवी पूल. सो इलॉंगेशन ड्यू टू कशामुळे होतं, हेवी पूल्समुळे. नेक्स्ट इज वॉट? पर्सनल मिस्टेक. Error occur due to the carelessness of the chairman and is called as a mistake. The following are the few common mistakes: displacement of arrow. Once an arrow is withdrawn from the ground during the chaining, it may not be replaced in proper position
when they required due to the some reason. डिस्प्लेसमेंट ऑफ ॲरो जर झालं तरी आपली एक प्रॉपर पोझिशन नसल्यामुळे पर्सनल मिस्टेक होतात. मिसकाउंटिंग ऑफ चेन, द फुल चेन लेंथ मे बी इज ओमिटिंग अँड ऑर ॲडेड. दिस हॅपन वेन ॲरो इज लॉस्ट इन रॉंगली काउंटेड. जर आपण ॲरो रॉंगली काउंटेड केलं तर आपण जे काउंटिंग असते ती आपली चेनची चुकल्यामुळे. The erroneous of reading and booking. The reading may be taken from the wrong end of the chain. जी चेनचा एंड आहे त्याच्यापेक्षा आपण रॉंग रीडिंग जर काउंट केली तर द नंबर मे बी इज कॉल्ड एज रॉंगली. द एक्झाम्पल 52.2 may be called as a 50 meter and recorded. So these are the personal mistake: displacement of arrow, miscounting of chain, erroneous readings and booking. सो जेव्हा रीडिंग आपण एक आहे आणि आपण जर रीडिंग जर दुसरी लिहिली तर त्याच्यामुळे काय होतं की आपला जो हे त्याच्याने चेंज होतो. नेक्स्ट इज द एरर ड्यू टू द नॅचरल कॉजेस. So these are error caused due to the variation of nature, such as the variation in temperature, humidity, wind, refractions, gravity and magnetic field of the earth. So हे एरर कशामुळे कॉज होतात आपल्याला की व्हेरिएशनमुळे, नॅचरल व्हेरिएशनमुळे, टेम्परेचर्समुळे किंवा ह्युमिडिटीमुळे, विंड रिफ्रॅक्शनमुळे, ग्रॅव्हिटी अँड मॅग्नेटिक फील्ड ऑफ अर्थ. त्यामुळे आपल्याला जे एरर येतात ते एरर ड्यू टू द नॅचरल कॉजेस. ड्यू टू द व्हेरिएशन ऑफ टेम्परेचर मेजरमेंट विथ द चेन इज इनकरेक्ट. ड्यू टू द टेम्परेचर व्हेरिएशनमुळे आपण कधी कधी मेजरमेंट केले चेनमध्ये ती डिफरंट येते. When the compass is used in magnetic field, the angular measure is incorrect. जो कंपास असतो तो आपल्या मॅग्नेटिक बेरिंगवर चालतो. सो जर आपण एखाद्या सरफेसवर वर्क करतो जिथे मॅग्नेट खूप आहे तर आपल्या जो मॅग्नेटिक कंपासने आपण जो रीडिंग घेणार आहे तो काय येणार आहे आपला चुकीचा येणार आहे. ड्यू टू द हेवी रेन ऑर फॉग द रेंजिंग इज नॉट डन प्रॉपरली. हेवी रेनफॉलमुळे जर आपण रेंजिंग प्रॉपरली नाही केली तरी आपल्याला एरर ड्यू टू द नॅचरल कॉजेसमध्ये येतं. The precaution to the against the error. So following are the precautions. The first is the following the precaution should be taken guard against the error and mistakes. The point where the arrow is fixed on the ground should be marked as a cross. सो जेव्हा पण आपण ॲरो ग्राउंडवर फिक्स करतो आहे तेव्हा आपल्याला काय मार्क करायची गरज आहे, क्रॉस मार्क करायची गरज आहे. द झिरो एंड ऑफ द चेन टेप शुड बी प्रॉपरली हेल्ड. तर झिरो एंड तो कसा आपण प्रॉपरली हेल्ड केला पाहिजे. ड्युरिंग द चेनिंग द नंबर ऑफ ॲरोज कॅरीड बाय द फॉलोवर्स अँड लीडर्स शुड बी ऑलवेज टॅली विथ द टोटल नंबर्स ऑफ ॲरो टेकन. वाईल द नथिंग मेजरमेंट while the noting the measurement from the chain tally should be verified and respect to the correct end. The chairman should be called the measurement loudly and distinctly. The surveyor should be repeat them while booking. जो मेजरमेंट करणार आहे त्याने जर लाऊडली बोलल्यानंतर जो सर्वेयर आहे जो लिहिणार आहे आपला बुकमध्ये त्याने परत एकदा रिपीट करून मीन्स आपली जी रीडिंग आहे ती मॅच होते की ती चेक करायची असते. The measurement should not be taken with a tape in a suspension. In a stepping operation, horizontally and vertically, it should be properly maintained. Ranging should be accurately done. The care should be taken so that chain is properly extended. Next is what error due to the incorrect chain. The measurement taken with incorrect chain will be go wrong. If the chain is too long than the standard length, the measurement distance will be less than actual distance, vice versa. However, the distance measured with incorrect length can be measured by using the formula and the correct length of line L1 the correct length of line is equal to L1 upon L into measurement length of line with incorrect chain or tape. सो जेव्हा आपल्याला करेक्टेड लेंथ एक्झाममध्ये हा क्वेश्चन येतो की करेक्टेड लेंथ फाइंड आउट करा चेनची. सो L1 काय द इनकरेक्ट लेंथ ऑफ द चेन आहे. इनकरेक्ट लेंथ ऑफ चेन मीन्स आपल्याला सपोज जी लेंथ भेटली आहे ती आणि एल द स्टँडर्ड लेंथ ऑफ चेन जी चेनची स्टँडर्ड लेंथ येते. फॉर एक्झाम्पल इन केस ऑफ 20 मीटर चेन एल इज इक्वल टू 20 मीटर और टेस्टिंग इफ फाउंड ॲज 5 सेंटीमीटर टू लॉंग. तर आपल्याला एरर काय मिळालं L1 प्लस स्टँडर्ड लेंथ
प्लस आपल्याला एरर किती भेटला सेंटीमीटरमध्ये, मग मीटरमध्ये कन्वर्ट करताना 0.05 इज इक्वल टू आपल्याला L1 सेज 10 सेंटीमीटर टू शॉर्ट दॅन L1 शॉर्ट आहे, मग काय भेटणार आपल्याला L1 काय भेटणार जर शॉर्ट असेल तर 20 - 0.10 सेंटीमीटर इज इक्वल टू 19.90. जर लॉंगर असेल तर आपण ॲडिशन करणार आणि जर शॉर्टर असेल तर आपण काय करणार आहेत मायनस करणार. इन द एरर इन एरिया ड्यू टू द इनकरेक्ट चेन इज इक्वल टू करेक्टेड एरिया इज इक्वल टू L1/L whole bracket square into measuring area. So error into volume due to the incorrect chain. इनकरेक्ट चेन असेल तर काय करणार आहेत करेक्टेड वॉल्यूम. तर वॉल्यूम कसा काढतो आपण L1/L ब्रॅकेट क्लोज क्यूब इंटू मेजर वॉल्यूम. जर एरिया काढणार आहे तर स्क्वेअर करणार आहेत आपण आणि टोटल लेंथसाठी L1/L इंटू मेजरिंग लेंथ इंटू विथ इनकरेक्ट चेन or tape. So these are the formulas we are going to use in the some problems after the our theory is completed. The principle of chain and surveying. The principle of chain surveying is a triangulation. The triangulation consists of framework of triangles. The whole area is divided into the network of triangles. Last lecture also we discussed this topic की triangulation काय असतं. ट्रायंग्युलेशन म्हणजे आपण एक नेटवर्क क्रिएट करतो. द ट्रायंगल्स इज ओनली सिम्पल प्लेन फिगर दॅट विच इज कॅन प्लॉटेड टू मेजरिंग द साइड्स अलोन इन द फील्ड. The framework is of triangle to be adopted depends upon the shape and the configuration of the ground of the nature obstacles. To obtain good result, the framework should be consist of triangles which are nearly equilateral as possible. Such as triangles are known as the well-shaped and well-conditioned triangle. वेल कंडिशन ट्रायंगल काय असतात की आपण लास्ट सेक्शनमध्ये बघितलं 30 डिग्रीच्या अप आणि 120 डिग्रीच्या पेक्षा नो अँगल इज ग्रेटर दॅन 120 डिग्री. जर 120 डिग्रीच्या आतमध्ये असतील तर त्यांना आपण काय बोलतो वेल ट्रायंगल. आणि जर 30 डिग्रीपेक्षा लेस असेल अँगल आणि 120पेक्षा जास्त असेल तर तो इल कंडिशन ट्रायंगल असतो. So well conditioned triangle is the triangle in which though no angle is smaller than 30 degree and no angle is greater than 120 degree is known as well conditioned triangle. The ill conditioned triangles is a triangle having the angles are less than 30 degree or greater than 120 are known as the ill conditioned triangle. So first diagram is shows as the well conditioned triangle and second diagram shows as the ill conditioned triangle. Well conditioned triangle can be plotted more accurately than ill conditioned triangle. Ill conditioned triangle should always avoided if are avoidable in greater care should be taken to chaining and plotting. Ill conditioned triangle आपण avoid करतो. So next is what chain survey field work and location and sketches. So equipment. The following are equipments required for the conducting chain survey. A chain is 20 to 30 meter, 10 arrows, metallic tape 15 meter to 30 meter, the 10 ranging rods and offset rods, an instrument for setting out right angles, cross stubs and optical square, plumb bob, survey field books, pencil, eraser, set of square etc., pegs, hammers, axle, chalk, nails, string etc., canvas bag for carrying the small articles such as peg, hammer, optical square etc. फर्स्ट आपण काय घेतलं आहे चेन, नंतर 10 ॲरोज घेतलेत कारण आपल्याला ॲरोज जसं आपण डिस्टन्स हे करणार तसं आपण ॲरो फिक्स करणार. मेटॅलिक टेप घेतली आहे, नंतर 10 रेंजिंग रॉड घेतले आहेत अँड ऑफसेट रॉड घेतला आहे. नंतर इन्स्ट्रुमेंटल ऑन सेटिंग इन आउट राईट अँगल्स, क्रॉस स्टॉप, ऑप्टिकल स्क्वेअर, प्लम बॉब घेतला आहे. सर्वे फील्ड बुक घेतली आहे, पेन्सिल, इरेझर, सेट स्क्वेअर एक्सेट्रा. नंतर पेग्स तर माहिती आहे सगळ्यांना. पेग्स कसे असणार आहेत आपले लाकडाचे असणार आहेत. नंतर हॅमर त्याला फिक्स करायला, ॲक्सेल, चॉक, नेल्स, स्ट्रिंग्स. ते कॅनव्हस बॅग त्यांना कॅरी करायला. तर फर्स्ट इज चेन सर्वेइंग. The reconnaissance is the preliminary inspection of area of survey is called as the reconnaissance. Before starting the surveyor should walk over the whole area and observe the main features and boundaries to fix the base position for survey line and survey stations.
सर्वे जेव्हा आपण सर्वे स्टार्ट करायच्या आधी जो सर्वेअर आहे तो काय करतो की फर्स्ट ओव्हरऑल जो एरिया आहे त्याच्यात तिथे एक वॉक मारून येतो की ऑब्झर्व करतो की त्याच्या फीचर्स काय आहेत, बाउंड्रीज काय, बेस पोझिशन काय असणार आहे फिक्स सर्वे लाईनची आणि सर्वे स्टेशन कुठे घ्यायचे हे काय कोण डिसाईड करतो? सर्वेअर. He should see the intervisibility of survey station and should prepare the neat sketch is called as the index sketch in the field book showing the plan of ground, boundaries, land and important features such as the boundaries, roads, nails, etc. The carefully reconnaissance provide fair knowledge of shape, extent of area to be surveyed and difficulty arising in work and time required to complete the work. Next is work. Marking of station. During the reconnaissance of survey, the position of survey station have been fixed. In the next operation, these stations are marked on the ground in such way that they are discovered readily required in future. So marking station काय असणार आहे की आपण जे position of survey station केले त्यांना fix करतो. The following methods are adopted in mark of survey station: by fixing the ranging rod temporarily, by driving wooden peg leaving the small projection 2.5 to 4 cm above the ground, by using nail spikes in case of broad street, cutting across in case of hard surface, by embedding the stone below the surface of the ground with the cross mark on its top of the case, and permanent marking station. परमनंट मार्किंग स्टेशन आपण त्यांना बनवतो. नंतर रेफरन्स स्केच. Wherever is possible, the survey station should be fixed with reference of 2 or 3 permanent points such as building corner, tree, electric pole, and the reference of sketch should be drawn in the field such as the reference sketch is necessary to reflect the position of station required in future. So reference station आपण कशाला कन्सिडर करतो? जे पण इलेक्ट्रिक पोल असेल, ट्री असेल त्याच्यापासून एक आपण आपला स्टेशन आहे तिथून कॅल्क्युलेट करतो की किती डिस्टन्सवर एखादा इलेक्ट्रिक पोल आहे किंवा ट्री आहे किंवा बेंचमार्क बोलतो आपण त्याला, बेंचमार्क सेट करतो की त्याच्याने आपल्याला काय करतं की आपली एक्झॅक्ट पोझिशन कळते. Next is the running survey line. Having the complete above 3 steps, chaining may be started from the baseline and carried through all the lines of framework. The work is running survey line is consist of the 2 chain lines and 2 located adjacent details. To record the chaining and offsetting is made in the field book. So this is the conventional sign. Fort असेल तर साइन कराय, वेल, नंतर हाऊससाठी साइन, तो swamp moats and cultivations, water pipeline, wire fencing, stone fencing, delicate forest, green, garden, average tree, roads, waterfall, तो पुका बिल्डिंग्स, मर्शी ग्राउंड, त्याच्यानंतर रेल्वे सिंगल लाईन, टनल, ब्रिज अँड कल्वर्ट, रिव्हर्स अँड नॅचरल नालाज, कंपोनंट वॉल, कल्टिवेटेड लँड, canal and stream, lake and pond, embankments, road and railway, dam, north line, electric line, and excavation, cutting, forest, orchard or garden, temple, church, mosque, benchmark, telephone line and pole. The field book. This is the stiff cover of notebook which is a 20 cm, 12 cm to 20 cm into 15 cm. मीन्स छोटी नोटबुक असते त्याच्यामध्ये काय असतं की चेन लाईन आपण त्याच्यामध्ये कॉलम्स असतात त्याच्यात आपल्याला एंट्री करण्यासाठी असते. ओके. नेक्स्ट इज द रेकॉर्डिंग field book. We are going to start with examples. First is the length of survey line has been measured with 30 meter chain and found to be the 3154 meter. When the chain was completely compared with standard, the chain is found as be the 0.2 meter too short. Find the corrected length. So corrected length आपली आपण मेजर किती केले लेंथ 30 मीटर. मेजरिंग लेंथ किती आपली 315.4. सो एरर आपल्याला कितीचा आहे
मायनस शॉर्ट आहे म्हणजे एरर कशामध्ये येणार आहे आपला मायनसमध्ये 0.2 मीटर. सो L1 इज इक्वल टू 30 मायनस 0.2 वी गेट एट 29.8 मीटर इज द लेंथ. ओके, तो ट्रू लेंथ इज इक्वल टू L1 is the measuring L1 upon L into measuring length. So 29.8 upon 30 into multiply by overall length 315.4 is equal to 313.29 meter. So it is the we getted the true length. So first आपण काय कॅल्क्युलेट केलं की लेंथ आपल्याला 30 मीटर दिली होती. मेजर लेंथ L1 किती दिली होती आपल्याला. मेजरिंग लेंथ आपली किती होती 315 मीटर आपण लेंथ मेजर केलेली. आपली स्टँडर्ड चेन कितीची आहे 30 मीटरची. सो L इज इक्वल टू 30 मीटर, मेजरिंग लेंथ 315. एरर आपल्याला किती दिलेला आहे. एरर शॉर्टरमध्ये म्हणजे मायनस 0.2 मीटर. सो आपण L1 जे स्टँडर्ड लेंथ आहे त्याच्यातून 0.2 काय करणार आहेत मायनस. त्याच्यानंतर आपल्याला एक जी आपली लेंथ आहे तिची L1 भेटली 29.8 आणि ॲक्च्युअल लेंथ 30 मीटर मल्टिप्लाय ओवरऑल लेंथ वी गेटेड द ट्रू लेंथ. नेक्स्ट एक्झाम्पल इज length of survey line is measured with a 20 meter chain was found to be 841.50 meter. When the chain was compared with standard chain, it is found that 0.10 meter is too long. Find the corrected length of line. So आपल्याला L किती दिला आहे मीन्स L मीन्स वॉट की आपली चेन जी स्टँडर्ड आपण जी चेनने मेजर केली आहे ती लेंथ किती आहे 20 मीटरची चेन यूज केले. सो फर्स्ट लाईन बघा एक्झाम क्वेश्चनमधली लेंथ ऑफ सर्वे लाईन मेजर विथ 20 मीटर. सो L इज 20 मीटर. ओवरऑल मेजरिंग लेंथ किती आहे आपली 841.50. त्याच्यानंतर आपल्याला काय फाउंड टू बी मीटर लॉंग आहे मीन्स वॉट की आपली पॉझिटिव्हमध्ये. सो एरर इन पॉझिटिव्ह 0.1 मीटर. सो L1 काय करणार आपण L1 इज इक्वल टू 20 प्लस 0.1 20.1 मीटर. ट्रू लेंथ इज इक्वल टू 20 द L1 अपॉन L इंटू मेजरिंग लेंथ. सो L1 20.1 upon 20 multiply 841.90 is equal to true length 845.71 meter. Next is what? The length of survey line measured with 20 meter chain was found to be 750 meter, and when the chain was compared with standard chain, it is found to be 0.2 meter long. They find the corrected length. So true length is equal to L1 dash upon L into measuring length. So true length is standard chain आपण L कितीची आहे 20 मीटरची आहे. आपल्याला लेंथ आपल्याला एरर कितीचा आहे 0.20 मीटर. सो L1 dash is equal to 20 plus 0.20 is equal to 20.20. True length is equal to 20.20 upon 20 into 750. So true length is equal to 757.5 meter. After that you have the problems for practice. हे प्रॉब्लेम्स तुम्ही प्रॅक्टिससाठी करा. नेक्स्ट प्रॉब्लेम ऑन द ट्रू लेंथ विथ 2 errors. सो the line measured by 20 meter chain which is was accurate before the starting the day of work. After chaining 900 meter, the chain was found to be 6 centimeter too long. After the changing the total distance of 1575 meter, the chain was found to be 40 centimeter too long. Find the true distance of the length. So आपण जेव्हा 900 मीटर केलं तेव्हा किती चेन 6 सेंटीमीटरचा एरर आला आणि त्याच्यानंतरचं डिस्टन्स आपल्याला 14 सेंटीमीटरचा एरर आला. सो आता आपण यू कॅन सी द डायग्राम. एरर A टू B आपला किती डिस्टन्स आहे 900 मीटर आणि नंतर B टू 675 कसं भेटला आपल्याला. जो ओव्हरऑल लेंथ किती आपली 1575 मायनस 900 केल्यावर 675 मीटर आपल्याला B टू C भेटला.
एरर एवर 0 होता, बीवर आपल्याला 6 सेंटीमीटर आला आणि सीवर 14 सेंटीमीटर. सो फर्स्ट आपण ए बी कॅल्क्युलेट करणार आहे. ॲव्हरेज एरर इज इक्वल टू 0.+6/2 3 सेंटीमीटर, सो 0.03 मीटर. L1 इज इक्वल टू 20 मीटरची चेन आहे, सो +20 + 0.03 20.03 मीटर. ट्रू डिस्टन्स इज इक्वल टू L1/L इंटू MD. सो ट्रू डिस्टन्स इज इक्वल टू 20.03/20 इंटू 900, सो 901.35. So next is the BC for the next 675 meter. Average length is equal to 6 + 14/2 10 centimeter is equal to 0.1 meter. Incorrected length of L1 20 + 0.1 is equal to 20.1 meter. True distance is equal to 20.1/20 multiply 675 is equal to 678.38. So true distance of the line is equal to 910.35 plus 678.38 is equal to 1579.73 मीटर. सो जो डिस्टन्स आहे त्याला आपण मल्टिप्लाय करणार आहेत. ॲव्हरेज लेंथ फाइंड आउट करताना आपण काय केलेलं, 6 जो पहिला एरर आला तो प्लस 14 जो दुसरा एरर आला डिवाइड बाय 2 10 सेंटीमीटर. मग आपल्याला आपण काय घेतलं आहे 0.1 मीटर एरर घेतला, कन्सिडर केला इथे आणि त्यानुसार सॉल्व केलं. सो नेक्स्ट एक्झाम्पल ऑल्सो द सेम. द 20 meter chain was found to be 0.5 meter too long after chaining 1400 meter. It has to be found 0.10 meter too long after the chaining next to 2200 meter. If the chain was incorrect before the commencement of work, find true distance of chain. So error A to B 0.05 meter and B to C 0.1 meter. So this is the difference. AB the chain was 0.05 meter too long. AB's actual length is equal to 1400 meter. Length of actual length 20 meter. Upon average error first 0 to 0.05/2 we get 0.025 meter. Mean length of chain length is equal to 20 plus 0.025 we get 20.025 meters. Correct length is equal to L1/L into measuring distance 20.0.25/20 into 1400 we get the distance 1401.75. सेम ॲट BC वर आपण काय घेणार आहेत, जो B वर जो एरर आहे 0.05 प्लस 01. So we get the error L1 is equal to 20.0.75 and as per formula L1/L into calculated length measuring length is equal to 20.0.75/20 multiply 2200 is equal to total distance 2202.25. सो फर्स्ट डिस्टन्स फर्स्ट AB टू BC आपण काय करण्यात आता ॲडिशन टोटल डिस्टन्स फाइंड आउट करताना आणि वी गेटेड टोटल डिस्टन्स 3610 मीटर. नेक्स्ट एक्झाम्पल यू हॅव टू सॉल्व. These are the similar examples you can solve in your book. I will give it to in your assignment. So next is what the length a line measured by the